श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज नवीन वर्षातील म्हणजे 2026 मधील पहिला सण भोगी. प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची सुरुवात ही मकर संक्रांतीने होते. मकर संक्रांत ही 3 दिवस साजरी केली जाते. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस मकर संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत. बघा, भोगीचा दिवस हा भोग दूर करण्यासाठी, आपल्या आयुष्यात काहीही भोग असतील, या जन्मीचे असतील किंवा अगदी मागच्या जन्मीचे असतील, हे सगळे भोग नष्ट करण्यासाठी भोगीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्यापैकी असंख्य लोकांनी आज बरेच उपाय केले असतील. कुणी घरातील जाळं जळमटं काढले असेल, कुणी घरामध्ये असणारी घाण घराच्या बाहेर काढली असेल. कारण हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. बघा, जर तुमच्या घरात सतत क्लेश होत असतील, अपघात घडत असतील, घरामध्ये खूप दारिद्र्य असेल, तुमच्या वाट्याला किंवा तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीच्या वाट्याला खूप भोग येत असतील. आपण म्हणतो जेव्हा कामात अडथळे येतात, कुठलंच काम मार्गी लागत नाही, सतत अपयश येतं, पैसा टिकत नाही, खूप दारिद्र्य येतं, तेव्हा आपण स्वतःहून म्हणतो की हे कुठले भोग आहेत, का हे भोग मलाच आहेत, का मी हे भोग भोगतोय, किंवा का माझ्या पाठी एवढे भोग आहेत, आपण म्हणतो. बघा, भोग हे अत्यंत वाईट असतात आणि ते नष्ट होणं खूप महत्त्वाचे असतात. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. अशा काही वस्तू आज भोगी या दिवसापासनं म्हणजे भोगी या सणापासनं तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या तर तुमच्या वाटेत असणारे सर्व अडथळे दूर होतील, अडचणी निघून जातील, नकारात्मकता निघून जाईल आणि जे काही तुम्ही कुठल्याही गोष्टीचे भोग भोगत असाल किंवा जे काही तुमच्यासोबत वाईट घडत असेल तर ते कुठेतरी संपून जाईल. आता मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्यापैकी अगदी एक वस्तू जरी तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तरी खूप आहे. सगळ्यात पहिली वस्तू जी मी आता तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे काळे तीळ. बघा, भोगीच्या दिवशी काळ्या तिळांना अत्यंत महत्त्व दिले जाते. तुम्हाला आज रात्री म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही झोपायला जाल त्याच्या थोडा वेळ अगोदर एक चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला एक काळ्या रंगाचं किंवा एक कुठल्याही रंगाचं कापड किंवा एखादा कागद घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला हे जे तीळ आहेत काळे, हे तीळ ठेवायचे आहेत आणि त्या तिळांच्या वरती एक तुम्हाला कापराची म्हणजे भीमसेनी किंवा गोल जो कुठला कापूर असेल त्या कापराची वडी ठेवायची आहे. जे तीळ आणि कापूर तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये घट्ट बांधायचं आहे. त्या पुडीमध्ये तुम्हाला घट्ट बांधायचं आहे. ही पुडी हातात घेऊन तुमचे भोग दूर होण्यासाठी, जे काही तुम्हाला त्रास आहे ते नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि तुम्हाला एक मी मंत्र सांगते, अत्यंत प्रभावी, अत्यंत सोपा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला 51 वेळा म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. ह्रीम क्लीम भोग भोग, ह्रीम क्लीम भोग भोग, नाश नाश, ह्रीम क्लीम भोग भोग, नाश नाश स्वाहा, ह्रीम क्लीम भोग भोग, नाश नाश स्वाहा. बघा, खूप सोपा मंत्र आहे पण हा भोग नाश करणारा मंत्र आहे. ह्रीम क्लीम भोग भोग, नाश नाश स्वाहा. हा मंत्र 51 वेळा म्हणायचा आणि ही पुडी जी आहे ही आज रात्री आपल्याजवळ, आपल्यासोबत किंवा तुम्ही जिथे झोपताय तिथे ठेवायची. आता किती दिवस ठेवायची, तर जोपर्यंत तुमचे भोग दूर होत नाहीये, नकारात्मकता संपत नाहीये असं तुम्हाला वाटते, तोपर्यंत ही पुडी आपल्यासोबतच असू द्यायची. दुसरा उपाय तुम्हाला सांगते. दुसऱ्या उपायासाठी बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये जर तुरटीचा खडा असेल तर तो घ्यायचा आहे. तुरटीसुद्धा दारिद्र्य निवारणासाठी, शत्रुबाधा दूर करण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि नकारात्मकता संपवण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. फक्त एक तुरटी घ्या, छोटी मोठी जशी तुम्हाला जमेल तशी एक तुरटी घ्या. ही तुरटी काळ्या रंगाच्या कापडावरती ठेवा आणि त्या तुरटीवरती एक चिमूटभर हळद घाला. तुरटी आणि हळद काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधा. आता ही पोटली, काळ्या रंगाच्या कापडात तुरटी बांधलेली ही पोटली आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घट्ट पकडा आणि 3 वेळा, बघा 3 वेळा भोग निवारण जे महामंत्र आहे त्याचे पाठ करा. यूट्यूबला किंवा गुगलला तुम्हाला सहज मिळेल. समजा तुम्हाला भोग निवारण मंत्र नसेल माहिती, तुम्ही कालभैरव अष्टकम म्हटलं तरीही चालेल. कालभैरव अष्टकम मला वाटतं नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे, नाही तर यूट्यूबला बघा, फक्त श्रवण केलं तरीही चालेल.
3 वेळा कालभैरव अष्टक म्हणा आणि त्याच्यानंतर ही तुरटी आजपासून आपल्या जवळ किंवा आपल्या सोबत ठेवा. कुठलीही बाधा त्रास देणार नाही, कामात अडचण येणार नाही, घरात क्लेश होणार नाही, कधीही तुमच्याकडे कुठली निगेटिव्हिटी येणार नाही. आता मी तुम्हाला तिसरी वस्तू सांगतेय. प्रत्येकाच्या घरामध्ये असतं ते मीठ. बघा, मीठ हे दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी, कुठलीही बाधा असेल ती नष्ट करण्यासाठी आणि शत्रूचा नाश करण्यासाठी मीठ हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. भोगीच्या दिवशी मिठाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्हाला एक कुठलंही कापड किंवा कागद घ्यायचं आहे, त्याच्यावरती मीठ, काळं मीठ ज्यांच्याकडे असेल अवश्य त्याने काळं मीठ घ्या, नसेल तर खड्याचं मीठ घ्या, नसेल तर बारीक, जे कुठलं तुम्हाला शक्य मीठ असेल ते तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचं आहे आणि त्या मिठाच्यावरती 5 काळी मिरी ठेवायची आहे. 5ही काळी मिरी ठेवत असताना तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे किंवा जी कुठली वाईट शक्ती तुम्हाला त्रास देते, तुम्हाला नजर लागते, काहीही असेल ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे आणि 5ही काळी मिरी तुम्हाला तिथे ठेवायची आहे. मिठावरती 5 काळी मिरी ठेवल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यासाठी प्रार्थना करून याची एक छोटीशी पुडी किंवा पोटली करायची आहे आणि आजपासून तुम्हाला हे मीठ आणि 5 काळी मिरी म्हणजे ती पुडी, ती पोटली तुम्हाला आजपासून तुमच्यासोबत, तुमच्या जवळ ठेवायची आहे. रोज रात्री झोपताना ती उशीखाली ठेवायची, काढायचीच नाही. सकाळी सुद्धा ती बिछाण्याखाली, आपल्या बेडखालीच ठेवून द्यायची. कमीत कमी 1.25 महिना तरी ही पुडी जर तुमच्या उशीखाली, तुमच्या बिछाण्याखाली किंवा तुमच्या बेडखाली असली, त्या 1.25 महिन्यात तुमचे दिवस पालटायला सुरुवात होईल. जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता आहे ती या 1.25 महिन्यात पूर्णतः नष्ट होईल. सतत कामात येणारे अडथळे दूर होतील, शत्रुत्व कमी होईल, प्रत्येक कामात यश मिळेल, बरकत येईल आणि मनाची इच्छा पूर्ण होईल. आता शेवटचा उपाय सांगतेय, जो आज भोगीच्या दिवशी प्रत्येकाने करायचा आहे. समजा एखादा म्हणजे एखादा खास व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय, रडवतोय, फसवतोय, टॉर्चर करतोय, तुम्हाला नजर लावतोय, कामात अडचणी आणतोय, तुमचा शत्रू आहे, त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करायचं असेल तर हा शेवटचा उपाय करा. एक छोटंसं लिंबू घ्या, छोटं मोठं, हिरवं पिवळं कुठलंही, जे शक्य ते लिंबू घ्या. हिरवं पिवळं असेल तर चालेल, छान लिंबू घ्या. आता हे जे लिंबू घेतलेलं आहे या लिंबावरती फक्त त्या व्यक्तीचं नाव लिहा. काळ्या कुठल्याही रंगाच्या पेन आणल्या, काळा नसेल तर कुठल्याही रंगाच्या, काळा असेल ज्यांच्याकडे पेन त्यांनी काळ्याच रंगाने लिहा. लिहिल्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला एक लोखंडी तार किंवा एखादी लोखंडी कुठलीही वस्तू घ्यायची, एखादी चूक वगैरे घ्या, खिळा घ्या, चालेल. आता ही घेतलेली वस्तू लिंबाला, जिथे तुम्ही लिंबावरती नाव लिहिलेलं आहे त्या नावाकडून तुम्हाला ती तार किंवा ती वस्तू टोचायची आहे आणि पलीकडून म्हणजे लिंबाच्या दुसऱ्या साईडकडून ती गोष्ट तुम्हाला बाहेर काढायची आहे. आता हे जे लिंबू आहे, हे लिंबू तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भागात ठेवायचं आहे. आज तुम्हाला बेडरूममध्ये झोपताय तिथे दक्षिण दिशेला ठेवा, हॉलमध्ये कुठे दक्षिण दिशेला हे लिंबू तुम्हाला ठेवायचं आहे रात्रभर. सकाळी लवकर उठा, अंधारातच थोडंसं उठा आणि हे लिंबू घराच्या बाहेर फेकून द्या. जसं हे लिंबू तुम्ही आज रात्रभर अभिमंत्रित करून सकाळी घराच्या बाहेर टाकाल तसा तो शत्रू तुमच्या आयुष्यातून दूर होईल. त्या शत्रूचा त्रास पूर्णतः कमी होईल, शत्रुबाधा कुठेतरी नष्ट होईल. खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.